एम सुनील फरांडे, युअर मॅथ्स टीचर. बघा मित्रांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरला काय शिकलो, एखादं कर्व किंवा एखादं फंक्शन मॅक्झिमम कोणत्या पॉइंटला आहे आणि मिनिमम कोणत्या पॉइंटला आहे तुम्ही पाहिलाय. आता बघा त्याच्यावरचेच परत तुम्हाला एक्झाम्पल पाहायचे आहेत, मॅक्झिमम अँड मिनिमम वरचेच, पण हे वर्ड प्रॉब्लेम असणार आहे. हे कसे असणार आहेत, इन वर्ड मध्ये प्रॉब्लेम असणार आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा त्यातलाच पहिला एक्झाम्पल आहे, divide 80 into 2 parts such that their product is maximum. बघा म्हणजे काय सांगितलं तुम्हाला क्वेश्चन, 80 divide 80 into 2 part and such that their product is maximum, म्हणजे 80 चे तुम्ही असे दोन भाग करा की त्यांचा गुणाकार सगळ्यात जास्त येईल. काय सांगितले, 80 चे तुम्हाला म्हणजे 80 चे दोन भागात तुम्हाला डिवाइड करायचा आहे आणि त्या दोन भागांचा गुणाकार हे सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे बघा तुम्ही 80 चे दोन भाग असं करू शकताय, 70 अधिक 10 बरोबर आहे का, 70 आणि 10 तुम्ही करू शकताय, 80 चे दोन भाग झाले. पण दोघांचा गुणाकार करा, 70 गुणिले 10 केलं तर 700 येते, बरोबर आहे. मग तसंच बघा तुम्ही 60 आणि 20 देखील करू शकताय, 60 आणि 20 गुणल्यानंतर काय येतं 1200 येते, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे कोणते येणार आहे, हे तुम्हाला शोधायचं. म्हणजे 80 तुम्हाला असं कोणते दोन भाग भेटतील डिवाइड मी करेन की त्यांचा गुणाकार सगळ्यात हायेस्ट असेल ते, हे तुम्ही डेरिव्हेटिव्हचा यूज करून हे फाइंड करू शकतो, बरोबर आहे. बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं. फर्स्ट ऑफ ऑल काय करतो मी आन्सर मध्ये बघा, लेट वन पार्ट ऑफ 80 इज इक्वल टू x मानलो, म्हणजे 80 मधला एक जो पार्ट असणार आहे तो काय मानलो मी 80, अँड अदर पार्ट ऑफ 80, म्हणजे एक जर x असेल तर दुसरा पार्ट काय असेल रे 80 वजा x, बरोबर आहे ना. म्हणजे त्या 80 मधून तो एक पार्ट वजा केला तर तुम्हाला काय भेटणार आहे, दुसरा पार्ट भेटणार आहे, बरोबर आहे. मग आता मला ह्या दोघांचा गुणाकार मॅक्झिमम फाइंड करायचा आहे, म्हणजे मला यांचा गुणाकार पाहिजे. म्हणून नाव प्रोडक्ट इज इक्वल टू काय असणार आहे, x इन ब्रॅकेट मध्ये 80 मायनस x, बरोबर आहे का. त्या दोघांचा गुणाकार आहे म्हणून ते दिले, गुणाकाराची मॅक्झिमम दाखवा. बघा इथे प्रोडक्ट इज मॅक्झिमम मीन्स दोघांचं ह्या दोन पार्टचा घेतलं मल्टिप्लिकेशन घेतलं, बरोबर आहे. मग त्यानंतर बघा देअरफॉर प्रोडक्टला काय म्हणलं मी p इज इक्वल टू x ला मल्टिप्लाय करा 80x मायनस x स्क्वेअर, 80x मायनस x स्क्वेअर. आता ह्याला डिफरन्शिएट करणार. बघा मला आता इक्वेशन भेटलं, तसं तुम्हाला पाठीमागे इक्वेशन दिलं तर y इज इक्वल टू, तसं आता इथं तुम्हाला एक इक्वेशन भेटलं, ह्याच्यावरून तुम्ही ते डेरिव्हेटिव्ह म्हणजे मॅक्झिमम मिनिमम करायचे फाइंड करायचे म्हणजे स्टेप जे आहे ते तुम्ही अप्लाय करणार आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, फाइंड डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. सेकंड स्टेप काय आहे, डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 पुट करायचं, मग 1 2 किमती फाइंड करायच्या, तेच तुम्हाला इथं प्रोसेस करायचं आहे. फर्स्ट स्टेप बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे काय आणणार आहे तर dp अपॉन dx इज इक्वल टू काय आणणार आहे बघा 80x काय आणणार आहे 80 मायनस x स्क्वेअर काय आणणार आहे 2x स्क्वेअरचं 2x. ह्याला इक्वेशन नंबर 1. बघा आता पुट dp अपॉन dx इज इक्वल टू 0. मग therefore बघा 0 is equal to 80 minus 2x. Now therefore 2x is equal to 80. Therefore x is equal to काय येतं रे 40 येतं. हा 2 is equal to काय होतं डिवाइड होतं. मग 80 भागिले 2 किती येतं 40. मला x ची किंमत काय भेटलं 40. मग अगेन डिफरन्शिएट करणार मी इक्वेशन 1. अगेन differentiate equation 1 with respect to x. मग काय नावा दो d2p अपॉन dx स्क्वेअर. हे कसं कळलं अगेन डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे काय आलं d2p अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू त्याचं बघा 80 म्हणजे काय रे कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 आहे आणि मध्ये काय आहे मायनस आहे असं दिलं आणि त्यानंतर 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं ओन्ली 2x म्हणजे काय येतं ओन्ली 2. आता बघा मला एक पॉइंट भेटला, ह्या पॉइंटला हे सेकंड डेरिव्हेटिव्ह मी चेक करूया पॉझिटिव्ह आन्सर येते की निगेटिव्ह आन्सर येते. हे जर पॉझिटिव्ह आलं तर तो मिनिमम पॉइंट असणार आहे आणि निगेटिव्ह आलं तर तो काय असणार आहे मॅक्सिमम पॉइंट. म्हणून बघा d2p अपॉन dx स्क्वेअर
at x is equal to 40 is equal to -2 चा -2 बघा x is equal to 40 पुट केलं -2 का आलं रे कारण ह्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये x व्हेरिएबलच नाही काय x हा व्हेरिएबल नाही म्हणजे मी x जरी पुट केलं तरी आन्सर काय येणार आहे -2 -2 म्हणजे काय लेस दॅन 0 -2 म्हणजे काय लेस दॅन 0 जर हे लेस दॅन 0 तर हे गुणाकार काय असणार आहे रे मॅक्झिमम असणार आहे काय असणार आहे गुणाकारामध्ये therefore the product is maximum at x is equal to 40 गुणाकार हा मॅक्झिमम कुठे असणार आहे x is equal to 40 या पॉइंटला ह्यांचा गुणाकार काय असणार आहे मॅक्झिमम बरोबर आहे ना x is equal to 40 ला गुणाकार काय असणार आहे मॅक्झिमम म्हणजे तुम्हाला x म्हणजेच काय बघा रे x is equal to 1 part of 80 म्हणजे बघा इथे therefore 1 part of 80 is equal to 40 and other part of 80 is equal to 80 minus x is equal to 80 minus 40 is equal to 40 80 चे दोन भाग घेतले किती असणार आहे 40 आणि 40 यांचाच गुणाकार काय असणार आहे मॅक्झिमम यांचा गुणाकार काय असणार आहे मॅक्झिमम बरोबर आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा ह्यासारखं सेम काय नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच असणार आहे फक्त तो त्याची कंडिशन वेगळं असणार आहे काय विचारले तुम्ही तुम्हाला डायरेक्टली 2 मध्ये डिवाइड करा आणि त्यांचं गुणाकार डायरेक्टली मॅक्झिमम म्हणजे काय कंडिशन होतं नेक्स्ट एक्झाम्पलला काय असणार आहे थोडंसं कंडिशन वेगळं आहे काय थोडंसं कंडिशन वेगळं आहे बघा डिवाइड 10 into 2 parts such that the sum of twice of one part and square of other is minimum हा क्वेश्चन काय डिवाइड 10 into 2 parts म्हणजे मला 10 चं 2 भागात रूपांतर करायचं आहे ते दोन भाग कसं बघा काय दोन भागात रूपांतर करायचं आहे आणि त्याचं काय झालं बघा त्यांचं सम घ्यायचं आहे मला इथं मगाशी काय होतं गुणाकार होतं बरोबर इथं काय त्या दोघांचं सम घ्यायचं आहे आणि तो सम कसा म्हणले त्यांनी ट्वाइस ऑफ 1 म्हणजे त्या दोन भागातलं एक जो असणार आहे ते 2 वेळा घ्यायचा आहे आणि दुसरा जो पार्ट असणार आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि हे काय पाहिजे तुम्हाला सगळ्यात मिनिमम आलं पाहिजे काय आलं पाहिजे यांचं बेरीज काय असला पाहिजे तो मिनिमम असलं पाहिजे असं तुम्हाला ते फाइंड करायचं आहे बरोबर आहे म्हणजे मला 10 चे 2 भाग करायचे आहेत बरोबर आहे आणि ते 2 भाग काय सांगितले दोन भागाची बेरीज काय सांगितली बघा त्यांनी कसं करायचं बेरीज त्यांचं त्यातला एकाचं ट्वाइस म्हणजे दोनदा घ्यायचं आणि एकाचं स्क्वेअर घ्यायचं मला स्क्वेअर ऑन अदर स्क्वेअर एक दुसरं काय करायचं मला स्क्वेअर घ्यायचं आहे आणि ते काय असलं पाहिजे मग तुम्हाला ते सगळ्यात मिनिमम पॉईंट म्हणजे ते 2 पार्ट असले पाहिजे ते 2 पार्ट तुम्ही बेरीज केलं तर ते काय असणार आहे सगळ्यात मिनिमम असलं पाहिजे बरोबर आहे बघा त्यासाठी परत आहे तेच कंडिशन फर्स्ट सोल्युशन मध्ये काय असणार आहे लेट 1 part of 10 is equal to काय x मानलं बरोबर आहे and other part of 10 is equal to 10 minus x बरोबर आहे 10 minus x आणि बघा लेट मी y is equal to काहीतरी म्हणतोय y is equal to what sum of twice of one part and square of other part हा काय आहे sum of twice of one part and square of other part हे y is equal to मध्ये मग बघा now y बरोबर बघा काय आहे वन पार्ट काय म्हणले बघा हे दोन्ही पार्ट आहेत तुम्हाला हे एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे म्हणजे इथं एकाचं तुम्हाला काय घ्यायचं आहे स्क्वेअर घ्यायचा आहे आणि एकाच काय करायचं मला दोनदा ऍडिशन करायचं आहे म्हणजे बघा मी काय करायचं बघा सम म्हणले म्हणजे सगळ्याच मला ऍडिशनच करायचे आहे म्हणजे बघा मी काय करतोय x minus 10 minus x plus
10 मायनस 1 भाऊ एका पार्टचं मी दोनदा घेतलं ट्वाइस ऑफ वन पार्ट, एका पार्टचा घेतलं मी दोनदा ऍडिशन घेतलं आणि प्लस एकाचं स्क्वेअर घेतलं, एकाच काय घेतोय स्क्वेअर घेतोय. म्हणजे बघा आता हे मी सॉल्व करणार काय तर y इज इक्वल टू बघा 10 मायनस x प्लस 10 मायनस x प्लस x स्क्वेअर म्हणजे y इज इक्वल टू 20 मायनस 2x प्लस x स्क्वेअर हा मला इक्वेशन भेटला. हा काय भेटला इक्वेशन भेटला. आता बघा याचं मी डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to हा काय झाला 0 याचं काय येतं फक्त 2 मायनस 2x काय येतं मायनस 2 आणि प्लस x स्क्वेअरचं काय येतं 2x. मग त्यात बघा पुट dy by dx पुट dy by dx is equal to 0 बघा 0 is equal to minus 2 plus 2x. मग therefore 2x is equal to 2 x is equal to काय आलं 1. म्हणजे तुम्हाला 101 पॉइंट भेटला, तो पॉइंट काय भेटला तुम्हाला 1 भेटला. आता मला काय करायचं अगेन डिफरन्शिएट, अगेन काय करायचं पाहिजे अगेन डिफरन्शिएट म्हणजे हा इक्वेशनला काय येतं 1. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x म्हणजे काय बघा d2y upon dx square is equal to याचं काय डेरिव्हेटिव्ह बघा 2 आहे फक्त 2 चं काय डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे आणि 2x चं काय येणार आहे 2n आहे बरोबर आहे 2n हा झाला इक्वेशन 2. आता तुम्हाला हे सेकंड डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉइंटला चेक करायचं आहे x इक्वल टू काय आलाय 1 ला चेक करायचं की हा पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह. म्हणून बघा therefore d2y upon dx square at x is equal to 1 is equal to आन्सर काय असणार आहे 2 असणार आहे. म्हणून हे काय आलं ग्रेटर दॅन 0. d2y by dx square is equal to 2 म्हणजे हा काय आला ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा मोठा आलं तर ते फंक्शन काय असतं रे मिनिमम असतं. काय असतं फंक्शन म्हणून बघा म्हणून therefore the y is minimum at x is equal to कुठे असणार आहे x is equal to काय आपण केलं आम्ही 1 पुट केलं x is equal to 1 ला म्हणजे हे फंक्शन मिनिमम कुठे असणार आहे x is equal to 1 ला. मग त्या बघा 10 मधलं 1 पार्ट काय झाला रे x झाला. मग therefore the 1 part of 10 is equal to 1 and other part of 10 is equal to बघा काय आहे 10 मायनस x म्हणजेच काय 10 मायनस 1 इज इक्वल टू 9. म्हणजे मला 10 चे कसं दोन भागात रूपांतर करायचे ते दोन भाग काय असतील एक 1 असेल आणि एक 9 असेल तर ह्यांचाच काय असणार आहे काय असणार आहे मिनिमम असणार आहे. क्लियर आहे का बाबा. तुम्हाला काय करायचं वर्ड प्रॉब्लेमचं काय मॅक्सिमम मिनिमम पॉइंट कसं फाइंड करायचं काय का नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे सेम ह्यासारखंच आहे. नेक्स्ट अ मेटल वायर 36 मीटर लॉन्ग इज बेंड टू फ्रॉम अ रेक्टेंगल फाइंड इट्स डायमेंशन व्हेन इट्स एरिया इज मॅक्सिमम. म्हणजे तुम्हाला एक 36 मीटर लॉन्ग एक वायर दिले त्याचं तुम्ही बेंड करून रेक्टेंगल तयार करा आणि तो रेक्टेंगलचं डायमेन्शन्स कसे असल्या पाहिजे त्यांचं एरिया मॅक्सिमम असलं पाहिजे असं त्याचं डायमेन्शन आलं पाहिजे बरोबर आहे. म्हणजे एरिया मॅक्सिमम पाहिजे काय पाहिजे एरिया मॅक्सिमम बरोबर आहे का. म्हणजे बघा एक 36 हा सेंटीमीटरचा वायर आहे बरोबर. ह्याच्यापासून मी काय करतोय एक आयत तयार करतोय रेक्टेंगल बरोबर आहे. लेंथ x आणि ब्रेथ y बरोबर आहे. ह्या वायर पासून म्हणजे बघा इथे काय दिसतंय रे ह्या आयताचं पेरिमीटरचा फॉर्म्युला काय पेरिमीटरचा फॉर्म्युला काय सम ऑफ ऑल साइड्स किंवा 2 इन ब्रॅकेट मध्ये l प्लस b बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या 36 मीटर जो लॉंग वायर आहे त्याच्यापासूनच एक रेक्टेंगल तयार करताय. म्हणजे या रेक्टेंगलचं पेरिमीटर किती असणार आहे 36 सेंटीमीटर बरोबर आहे. त्याचा यूज करून मी एक l x किंवा y फाइंड करू शकतो. आता हे सॉल्व कसं करायचं फर्स्ट ऑफ ऑल आन्सर मध्ये लेट x इक्वल टू लेंथ ऑफ रेक्टेंगल अँड y इज इक्वल टू ब्रेथ ऑफ रेक्टेंगल. क्लियर आहे का. हे लिहून घेतलं मी लेंथ काय म्हणलं x आणि ब्रेथ काय म्हणलं y म्हणलं बरोबर आहे. आता मला काय पाहिजे बघा अँड पेरिमीटर ऑफ rectangle is equal to sum of all side. म्हणजे रेक्टेंगल पेरिमीटर काय फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल साइड सगळ्या बाजूंची बेरीज. मला
मला पेरिमीटर त्यांनी किती दिलेत रे 36 इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड. म्हणजे बघा आय हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड काय असतात सेम, म्हणजे इथं पण x असणार आहे, इथं काय असणार आहे y असणार आहे. बघा x प्लस y प्लस x प्लस y इज इक्वल टू काय होणार आहे 2x प्लस 2y इज इक्वल टू 2x प्लस y. आणि हे काय असणार आहे therefore 36 म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 18. हा 2 इथं मल्टिपल आहे, मी इकडे पडतो ते काय होतं डिवाइड ला, मग 36 डिवाइड बाय 2 18 इथं, म्हणजे therefore y इज इक्वल टू काय असणार बघा 18 मायनस x. हा काय असणार आहे 18 मायनस x ने इक्वेशन हे फाइंड केलं. बरोबर. आता त्यानंतर मला काय विचारलं त्यांनी एरिया ऑफ रेक्टँगल. बघा हे मला मॅक्सिमम पाहिजे, एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये असलेला फॉर्म्युला आहे therefore एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेथ. बरोबर आहे का, एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेथ. मग एरिया ऑफ रेक्टँगल काय म्हणतोय a इज इक्वल टू x आहे तसं y म्हणजे काय बघा मी इथं फॉर्म्युला वर फाइंड केले, y म्हणजे काय आहे 18 मायनस x. म्हणजे काय बघा a इज इक्वल टू 18x मायनस x स्क्वेअर भेटलं. बरोबर आहे. आता बघा हा तुम्हाला इक्वेशन भेटला. आता याचं मी काय करणार डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. म्हणजे काय बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय बघा dA अपॉन dx इज इक्वल टू या 18x चा काय डेरिव्हेटिव्ह 18 येतं मायनस x स्क्वेअर चा काय येतं 2x. हा झाला इक्वेशन नंबर 1. मग पुट dA अपॉन dx इज इक्वल टू काय आलाय 0. मग 0 इज इक्वल टू 18 मायनस 2x इज इक्वल टू काय येतं 2x इज इक्वल टू 18x इज इक्वल टू काय भेटलं 9 भेटलं. 18 डिवाइड बाय 2 काय भेटलं 9 भेटलं. काय 9 ह्या पॉइंटला हे फंक्शन काय आहे, हा जो फंक्शन मॅक्सिमम आहे का मला हे चेक करायचं. मग त्यासाठी मी काय करणार अगेन डिफरन्शिएट करणार आहे क्वेश्चनचा. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय झाला d2a अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2. काय येतं कारण 18 चं 0 येतं मायनस 2x मायनस 2 येतं. मग ऍट पॉइंटला चेक करूया d2a अपॉन dx स्क्वेअर x इज इक्वल टू 9 इज इक्वल टू काय असणार -2 म्हणजे लेस दॅन 0. म्हणजे इथं मायनस x नाही आहे, जरी मी x ची किंमत 9 ठेवलं तरी उत्तर काय येणार -2च येणार आहे. म्हणजे हा फंक्शन काय बघा लेस दॅन 0 आहे, 0 पेक्षा लहान आहे, म्हणजेच हे काय असणार आहे मॅक्सिमम पॉइंट. मग therefore the area is maximum at x is equal to 9. The area is maximum at x is equal to 9. आता x म्हणजेच काय रे माहिती मी वरती दिले x म्हणजे काय लेंथ ऑफ रेक्टँगल. मग L is equal to x म्हणजे काय लेंथ L is equal to काय भेटलं 9. मग x मग आता y and मला y फाइंड करायचा आहे and y is equal to y फॉर्म्युला काय 18 मायनस 9 is equal to 9 भेटलं. म्हणजे बघा तुम्हाला लेंथ काय भेटलं 9 भेटलं आणि ब्रेथ काय भेटलं 9. म्हणजे ही डायमेन्शन तुम्हाला भेटले तेव्हाच तुमचं एरिया काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. बघा सगळ्यांना एक्झाम्पल समजला का. एक्झाम्पल मला काय सांगितलं एक किती 36 सेंटीमीटर लॉंग वायर दिले, त्या वायरपासून तुम्हाला एक आयत बनवायचा आहे आणि ते आयत बनवताना तुम्हाला कंडिशन काय दिली त्यांनी आयत असे बनवा की त्यांचे डायमेन्शन असे घ्या की त्याचा एरिया काय असणार आहे मॅक्सिमम असला पाहिजे. त्यासाठी मी फर्स्ट आपण काय केलं x इज इक्वल टू लेंथ मानलं आणि y इज इक्वल टू ब्रेथ मानलं. मग मला ह्या x y ची किंमत फाइंड करायची होती. मी त्यासाठी काय केलं कंडिशन दिले त्यांनी पेरिमीटर मला दिले म्हणजे लॉंग वायर जो आहे ना 36 ते म्हणजेच पेरिमीटर ना, कारण तुम्ही त्याचाच यूज करून हे रेक्टँगल तयार केला आहे. म्हणजे पेरिमीटर किती तुम्हाला 36 सेंटीमीटर मीटर दिले, त्यावर मी y चा इक्वेशन y हा x मध्ये इक्वेशन तयार केला 18 मायनस x भेटलं. मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे x म्हणजे l b. मग l म्हणजेच x आहे आणि b म्हणजे y म्हणजेच काय आहे 18 मायनस x. घेऊन मी इक्वेशन तयार केलं आणि हे इक्वेशन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू मी 0 पुट केलं, x ची किंमत काढलं आणि तो येणारा x ची किंमत
तेव्हा हे फंक्शन मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे हे चेक करण्यासाठी मी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं, त्यात ते व्हॅल्यू पुटअप केलं, ते व्हॅल्यू काय आलं, ते सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आला लेस दॅन 0, म्हणजे तो फंक्शन काय असणार आहे मॅक्झिमम असणार. मग x = 9 आलं आणि त्यानंतर तुम्हाला y म्हणजे काय ब्रीड, हे काय येतं म्हणजे ते डायमेन्शन काय असणार आहे 9 आणि 9 असतात. बरोबर आहे, सगळ्यांना समजलं काय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन आहे ती व्यवस्थित स्टडी करा, सगळ्यांना फक्त प्रॅक्टिस करा, तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना हे समजून जाईल. थँक्यू.